बदलापूरमध्ये एकाच शाळेमधील 2 चिमुकलींवरती अत्याचाराचे प्रकरण समोर आलेलं आहे। चिमुकलींवरील अत्याचार प्रकरणी बदलापूरकरांचा संताप आपल्याला पाहायला मिळतोय। बदलापूरमधील शाळेसमोर आणि रेल्वे स्टेशनवरती नागरिकांचं आंदोलन सध्या सुरू आहे। तिकडची दृश्य आपण बघतोय। बदलापूर स्टेशनच्या रेल्वे रुळांवरती उतरून संतप्त नागरिकांनी अशा पद्धतीने आंदोलन केलेलं आहे। आरोपीसह शाळेविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी आता सध्या नागरिकांकडून जोर धरताना आपल्याला दिसते। शाळेची मुख्याध्यापिका त्याचबरोबर वर्ग शिक्षक आणि 2 सहाय्यक कर्मचाऱ्यांचं या प्रकरणात निलंबन झालेलं आहे। तर गुन्हेगारांना तातडीने शिक्षा व्हावी अशी भूमिका शिक्षण मंत्र्यांनी मांडलेली आहे। गुन्हेगारांना तातडीने शिक्षा व्हावी अशी भूमिका शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मांडलेली आहे। सरकारकडून ही महत्त्वाची भूमिका, गुन्हेगारांना तातडीने शिक्षा व्हावी अशी भूमिका शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मांडलेली आहे। तरी हा प्रसंग घडला नसता, तिथे जर ड्रॉप बॉक्स असता तरी हा प्रसंग घडला नसता। त्याच्यामुळे आम्ही अत्यंत सिरियसली घेतलेले आहेत। सगळ्या ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर ज्यांच्याकडे सावित्री आपल्या ज्या समित्या आहेत, या समितीच्या स्थापना झालेली नसेल तर त्या संदर्भात सुद्धा कारवाई करण्याच्या संदर्भात मी आदेश दिलेले आहेत। त्याच्यामुळे सखी सावित्री समितीमध्ये हे सगळं आहेच आणि तिथले जे टीचर पॅरेंट असोसिएशनचे अध्यक्ष असतात हेच या समितीचे सुद्धा अध्यक्ष आहेत। स्वतः जो पालक असतो त्याला आपल्या मुलांच्याबद्दल अधिक काळजी असते, त्याच्यामुळे अधिक ऍक्टिव्हली ह्या समित्यांनी काम करावं, मुलींना सेव्ह करावं असे पूर्ण आदेश। आणि आपण बघितलेले की माझ्या डिपार्टमेंटचे सगळे अधिकारी ताबडतोब या ठिकाणी बोलून घेतलेले। मैं हिंदी में बात करता हूँ। जरा आप 2 मिनट रुकिए ना। मेरा देखिए, जो भी इंसिडेंट्स अंबरनाथ में हुआ बहुत ही बुरा हो गया है। हमारी पूरी मशीनरी एक्टिवेट हो गई है। हमारे जो हमने इंस्ट्रक्शंस दिए थे, आज मेरे डिपार्टमेंट में 4 IAS ऑफिसर है, सब लोग पुणे से मुंबई से सब लोग इकट्ठा है। हमारी पूरी जो मशीनरी है महाराष्ट्र की एजुकेशन डिपार्टमेंट की, वो पूरी ऑनलाइन थी। मैं आपके लिए बात करने इसलिए मैं यहाँ पे आ गया, लेकिन 8 महीना पहले मैंने मीटिंग ली थी की बच्चे आम्हाला त्यांच्या भावना समजतात, परंतु तुम्ही सुरक्षित नाही आहात। कारण तुमच्यामुळे एखाद्या चेंगराचेंगरीमध्ये एखाद्या महिलेला अडचण येऊ शकते। हा रस्ता जो आहे माणसांनी चालण्याचा रस्ता नाहीये। तुम्ही ज्या ठिकाणी उभे आहात त्या ठिकाणी कोणाचा पाय कोणाच्या एकमेकांमध्ये पडलं तर एखाद्या महिलेला उगाच तिला चेंगराचेंगरीमध्ये किंवा तिला ती गुंतवू शकते। कृपया आपण समजून घ्या। जेव्हा आपण एका भगिनीकरता आंदोलन करतो आहोत तेव्हा आपल्यातल्या भगिनी ज्या आहेत त्या सुरक्षित आहेत की नाही त्या या ठिकाणी त्यांना तुम्ही लक्षात घ्या। गर्दी किती झाली आहे, त्या बाजूला ट्रेन आहे। कृपया तुमच्या सगळ्या मागण्यांची दखल घेण्यात आलेली आहे। तुमच्यातल्या शिष्टमंडळ तात्काळ या ठिकाणी आता येईल। तुमच्याकडे शिष्टमंडळ येऊन आम्ही 100% तुम्हाला तुमच्या मागण्या तुमच्या आंदोलनाची दखल घेऊ। पण कृपया लक्षात घ्या, मला विशेषतः या महिलांची चिंता वाटते। कारण या ठिकाणी अशा पद्धतीनं थोडी जरी धावपळ झाली तर या महिलांना त्रास होऊ शकतो। याची तुम्ही जाणीव ठेवा। आपली जबाबदारी आहे, आपल्या माता भगिनींकरता आंदोलन करताना आपली जबाबदारी आहे की आपल्या ज्या माता भगिनी आहेत त्यांची सुरक्षितता सुद्धा। कृपा करून तुम्ही या महिलांना वर येऊ द्या, मग आपण त्या ठिकाणी आंदोलन करा, चालेल। या महिलांना वर येऊ द्या आणि मग आंदोलन करा। तुम्ही या महिलांचं आंदोलन आपण प्लॅटफॉर्मवरती किंवा प्लॅटफॉर्मच्या बाजूला करू। तुमचं आंदोलन या ठिकाणी सुरू राहू दे, पण या महिलांना या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या। धावताना पळताना कोणाला उगाचच अक्षरशः तुम्हाला माहिती आहे ज्या ठिकाणी गर्दी होते त्या ठिकाणी गर्दीमध्ये एकमेकांच्या चेंगराचेंगरीमध्ये अनुचित प्रकार घडतात आणि त्यामुळे असा अनुचित प्रकार घडू नये याकरता कृपा करून महिलांना या ठिकाणी सुरक्षित बाहेर येऊ दे। मी आपल्याला पुन्हा
आपल्या आंदोलनाची दखल घेतलेली आहे, आपल्या आंदोलनाची दखल घेतली आहे, परंतु आपण या विशेषतः महिला ज्या आहेत यांची सुरक्षितता धोक्यात घालत आहात. कारण या महिला ज्या पद्धतीने उभ्या आहेत जर या ठिकाणी त्या पडल्या एखाद्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो. तुमच्या आंदोलनाची दखल घेतलेली आहे, तुमच्या आंदोलनाची दखल घेतलेली आहे, तुमच्या आंदोलनाची दखल घेतलेली आहे, तुमच्या आंदोलनाच्या सगळ्या मागण्यांची दखल घेण्यात आलेली आहे. तुम्हाला मी प्रशासनाकडे हात जोडून विनंती करतो, आपण आपल्याला शिष्टमंडळ या ठिकाणी या चर्चा करा. आपण या ठिकाणी आपल्याला एक सांगतो आहोत, आपल्या मागण्या जरी न्यायी असल्या तरी त्यासाठी आपण चुकीचा मार्ग निवडलाय. आपण अनेक पेशंट जे आहेत त्या पेशंटची अडवणूक करत आहात आणि तुम्हाला या ठिकाणी हटवण्याचा निर्णय आम्हाला घ्यावा लागेल. हे सगळं तुम्ही जे करत आहात कृपा करून मी तुम्हाला पुन्हा विनंती करतो आहे. आपण महिलांची सुरक्षितता धोक्यात घालत आहात. या महिला आहेत, या महिला इथे उगाच याच्यामध्ये आपण महिलांना सुरक्षितच्या प्लॅटफॉर्मवर येऊ द्या. आपण महिलांना सुरक्षितच्या प्लॅटफॉर्मवर येऊ द्या. या गर्दीमध्ये कुठला अनुचित प्रकार होता कामा नये. या गर्दीमध्ये अनुचित प्रकार होऊ शकतो. माझी आपल्याला विनंती आहे की आपल्या आंदोलनाची दखल घेण्यात आलेली आहे. आपण सुरक्षित ठिकाणी या. आपल्या आंदोलनाची दखल घेण्यात आलेली आहे. आपण सुरक्षित ठिकाणी या. आपल्या आंदोलनाची दखल घेण्यात आलेली आहे. आपण सुरक्षित ठिकाणी या. एवढे दिवस कुठे होता तुम्ही? आता आम्हाला एकच उत्तर द्या. 6 दिवस कुठे होते तुम्ही? आम्हाला उत्तर द्या. आम्ही बघतो मग काय करायचं पुढचं. पनवेल मध्ये आपला हा तिसरा महिना. कितवा महिना? तिसरा महिन्यात. एक मिनिट पनवेल उरण मध्ये 19 वर्षाच्या पोलीस तोर करतो आहे की आपल्या मागण्यांची दखल घेण्यात आलेली आहे. कृपया आपण या ठिकाणाहून लवकरात लवकर सुरक्षित ठिकाणी या. हे सेफ ठिकाण नाहीये. या ठिकाणी कुठल्या महिलेला चिल्लाचिल्ली होऊ शकते. मी सगळ्यांना विनंती करतो आहे पनवेल उरण मध्ये एक रेप झाला होता. हा त्यानंतर दुसरा रेप शिळपाटा त्या भोईर नावाच्या पोरीवर होता. तिसरा यो झाला. तर तिसरा रेप त्या पोलिसांवर भरोसा ठेवायचा. बोल. एका रात्रीमध्ये जर सरकार बदलू शकतं तर आमच्या या बहिणींसाठी एका रात्रीमध्ये संरक्षणासाठी नियम का नाही बदलू शकत? हा प्रशासनाला प्रश्न आहे माझा. पोलीस खोटं आश्वासन का देतात? का त्याला पाठी घालतात त्या आरोपीला? पोलीस एवढा दिवस पोलीस झोपले होते का? 8 दिवस झाल्या प्रकरणात पोलिसांनी का निर्णय घेतला? जो आपल्याला बदलापूरच्या रस्त्यांवरती रेल्वे स्टेशनवरती उसळलेला बघायला मिळतोय. लोक या सगळ्या प्रकरणामध्ये पोलिसांविषयी संशय व्यक्त करतात, त्यांच्या भूमिकेविषयी संशय व्यक्त करतात. 6वा दिवस आहे. अद्यापही ज्या पद्धतीनं कारवाई अपेक्षित होती त्या पद्धतीनं झालेली नाही आणि त्यामुळे उसळून आलेला संताप आहे जो आपल्याला बघायला मिळतोय. पोलीस या ठिकाणी आंदोलकांना कळकळीचं आवाहन करतायत. रेल्वे ट्रॅकवरनं दूर होण्याचं आवाहन पोलिसांकडनं केलं जात आहे. मात्र पोलिसांकडून करण्यात आलेल्या या आवाहनाला हे आंदोलक काही जुमान त्यांना बघायला मिळत नाहीयेत.